अरे थांब रे मग सुनी आता. स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. आता चाललो आहोत आपण मासे विकायला. आज खूपच जास्त मासे भेटले तर मग विकायला चाललो टोळीवर. विकायला चाललोय. ऊसतोडीच्या लोक झाला तर 1 महिना उरलाय सीजन. 15 दिवस उरला. मग यांचं पण पत्ता पडतंय आणि टोळीचा लोक पण पत्ता पडतंय. आज माहिती नाही यार, मूड आपला मन उदास आहे. तरी पण ब्लॉग बनवतो. ते अजितदादा पवार साहेबांचं दादाचं अपघात झाला विमान. त्यांना भावपूर शब्दाने मला वाईट झालं राव. क्या हो गया है मुझे लोग कहते लगे ये दीवानगी है क्या हमें कोई मिल गया कोई मिल गया. बघा आपण आता आलो आहोत टोळीपाशी. बघा हेच टोळी वाटतंय. तुम्ही बोला भीतर जा. बघा असं मासेमाराच्या जिंदगी अशा. बघा इथं शेतात कुठं पण हिंडावं लागतंय सगळ्यांना. लय अवघड जिंदगी आहे, करून खावं लागतंय तरी पण. टोळी बघू. आता जाणार आहे का गाडी? गाड्या रे का गाडी भरेल गाडी तर जात लगन. बघा टोळीचे लोक. लय अवघड जिंदगी आहे लोकांची. सकाळ सकाळ उठावं, सकाळ सकाळी काय वाचले रे सचिन. गाडी जाणार आहे का उंदा बघ डायरेक्ट. शिला पिवे समजते ही 2 किलो टाकी खाली जाऊ दे. नाही हो दिसत नाही. आणि मामा अजून किती दिवस चालते टोळी? कत्री ओ भैया 2 किलो चिलापी सर. काका हे बघा चिलापी. हे काय कोणतं रव माणसं रव. काळी काय 3 केजी 1 किलो राऊच आहे. थोडीशीच. हे बघा मासे आता घेऊ लागले. राऊ 1 किलोचे करा. 1 किलो 2 किलो करू एका जागी आपण. पण राऊ 1 किलो बारीक तू लावली येतो काय का नाही 2 किलो लावा. आता नाही हिसाब से द्यावा लागतंय बाबू. 2 किलो टाकू. डायरेक्ट तिकडच आहे. काय रे बघ ते घेत नाही त्याने. कडू लागते ते कडू पाला. ही करायला सोलावं लागेल की. तुला देणार बाबू 1 किलो. हा 1 किलो करा. किती किलो? 1 किलो. एक लावा बरोबर. आता किती? 1 किलो. ए शंकर या तारीख कत्री रे 150. ये काटे रे तिंगावर राहू की थोडं खाजा परत. 1.5 किलो होतो ना. 1.5 किलो
रोप 1.5 किलो हाँ, किलो 1.5 किलो 2 किलो और किसी मालूम होना तिके मालूम देख रे मोठी मोठी नागरी रे अरे राहू दे रे बाप मोठी मोठी 2 किलो नगू चिलापी काढ हाँ 1.5 किलो बघू शकता मासे आज लिहिले नाही आधा किलो है हाय बकराचा हो चिलापीचं तर लिहा तो काय करू तुम्ही मासे सोडले चालू आहे बघा. टेन्शनच छे मामा खंबा फोडा मुकाचा माझा एवढी खंबा फोडा जावडी मुळी बिळी नाको देशील जाव रे बायलो की बिलो की हाय आवत मार कचल 2 किलो मुळी हेगी हो लेवल हे 2 किलो मारी 2 किलो भावरी बी 2 किलो राहू छे अरे मोठ नाही 2 किलो दिया इथं 10 किलो आणा हो एकच मासा आमच्या भावाने वो गेली झोपरली इवन डायरेक्ट त्याच्या गांडीत घालला ते एवढा मोठा होता 1.5 किलो मध्ये 2 बसले तर अजून मोठं पाहिजे मोठे मध्ये बारका खाता हो का सगळंच खाता हो? हं. हे सर भाव मग मोठा आहे मग अजून मोठा कुठला मग बायको रिसर्च नाही खाताना कसं सगळं आपटच खाता हो. तुमचे भाऊ आहेत का ते तुमचे भाऊ आहेत का ते नाही और आना है का मोठा भाऊ 2 नंबर आहे 3 नंबर हां हे एमपी दा वर मध्ये 2-3 वेळा फोन उचलला नव्हतो मी एमपी येली तो रे एमपीचे नाव आम्ही गोरमाटी गोरमाटी चौक नाही का नाही काही तुझ्यासारखं माशा कुणीच देत नाही आणि मला पटत बी नाही दुसऱ्याच्या माशा कुठं आणलेलं काय ती जमतच नाही ए भैया तू थोडं मागे सरकून काढ की ते लागेल तुला क्या पाँव पर आ रहे जरा येड़ा सारा कुछ काल का बरं उचल लोक म्हणतात बरं काल उचललेली काय सांगितलं लोक म्हणतात कमी करत नाही पैसे असं तसं पण माशा 1 नंबर देतो असं क्वालिटी क्वांटिटी है क्वालिटी क्वांटिटी आहे ताजे आहे तर मेलेले नाही एक पण इकडे तू व्हिडिओ थोडंफार असं एक्स्ट्रा देत आहे त्याला काय तेवढं ही करायचं तुम्हाला व्हिडिओ करू तसं धरू ठरव दे ना के तांडरी बी एखादी गिलास खालेच पकडी दे ओ भैया माझं घ्या ही चिरापी उद्या ऊस तोडत नाही 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 ती का करे थांब उद्या ते अजित पवार मेल्यावर ना ते काय हे करणार आहे म्हणा ऊस तर उद्या बंद का ये भी जीव तू पकडो एकच बार पकडून दोई आलो पकड म्हणून खरं तर नंगा राव रोज आचू लागत राव नंगा आचू लागत वा कार का की खाताय नाही वाने करेन सिला बिली बेचू अब राव नंगा आचू लागत इथं झालं तर ना वडाला ए दमन कडे उडी जा रे कर जा 55,000चा मोबाईल आहे बघ हे कितीचं हे वेगळं हे पर्सनल आहे हे व्हिडिओ साठी 2 मिनिटात व्हिडिओ काढला तर 4 GB भरतात मासा उंदरीस ना क्या दार है सोबे जागा के कैरी बैग में वो गिच्ची गिच्ची काटते रहता बिलिया क्या है एक बैग का है रे बाबू कैरी बैग मिले चायनीज का नाही चल बिल्या क्या बिल्या ये मी खाते चूते मी खाबे ले रुसे वो बिल्या खाते कधी घेतला मुकदम मोबाईल इकडे येताना कुठल्या दाखवा हो एका 2 करू ना कॅमेरा चांगला तुझं ओ चिलापीचे बारीक मारा बघा बारीक आदर मोठी तिसरी रे येंडे किडा बारीक तू है ना फार
त्याच्या मनावर मारा होता द्या तार थोडी सरी मार अहो तुमच्या लोकांना तुम्ही असं तोडले असतं बघा, तुम्ही लोकांना बघून असं कसं वाटतंय हो, म्हणजे लय गिळगिळ वाटतंय. एवढी बाळच नाही आम्हाला वाटतंय मला, म्हणजे असं कसं करता हो बाबा, लय हैराण आहे. सकाळ सकाळ उठायचं बाबू करायचं. चांगलं वाटतंय हा, ते बरोबर आहे. घ्यावंच लागतंय, संसार आहे, करावंच लागतंय. आठ दिवस पोट भागत नाही मग 1 लाख पैसे घेताना तेव्हा ते बरं वाटतंय. आता पैसे का नाही आपण असं म्हण. लग्न केल्यावर करावं लागते काम. हा, मी अजून करणार नाही थोडा, लय हैराण आहे ना लग्न झाल्यावर. करू दे नाही करू दे, त्याची परिस्थिती लय वाईट आहे बा. त्याची. घरात कोण नाही, राबणार एकटाच आहे, त्याच्या जीवावर सगळं. आमचे वडील नाहीत ना. हा, मग मीच शाळा बिळा शिकतात. शाळा शिकतो, तसंच कॉलेज सोडलं आता. नाही, त्याच्या जीवावर आहे. बाहेर ना शिकतोय. अर्धा किलो आहे. ती अर्धा किलो आहे मग. कुठलं आपला माणूस आहे होय. त्यामुळे घेऊन जातो त्याला कुठं पण. आता आमचा मामा आहे, सक्का मामाचा मुलगा आहे. सक्का आमच्या आईच्या भावाचा. शाळा शिकलं तर आहे बघा हो बया, शाळा शिकलं तर आहे बघा जिंदगी. आता तुमच्या मुलाला ते शाळा शिकवा चांगलं असेल तर, असं माहिती नाही. शाळेत आहे हा. हे असं काय उपयोग नाही हो, 400-500 रुपये मध्ये दिवसभर काम करायचं. संभाजीनगरला पोरं माझी हा, एक पोरगी एक पोरग. नाही शिकू द्या शिकूपर्यंत. आणि पोरी असली तर लग्न पण लगेच करू नका, कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण वय होऊसपर्यंत, त्यांचं मन होऊसपर्यंत. भेटूयात त्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.